शिवाय तुला खरंच वाटतं आपल्याला यांच्याशी बोलायला पाहिजे? हो म्हणजे मदत मिळेल ना जरा. पण शिवा सगळ्या लोकांची मदत घेऊन काय फायदा आहे आपल्याला? अरे जितकी जास्त लोक तेवढा फायदा आपल्यालाच आहे ना. बरोबर ठीक आहे, पण तू बोल त्यांच्याशी, आम्ही नाही बोल. हा तू बोल. तुम्ही बसून बोलतो. तुला खरं वाटतं म्हातारा घेऊन ऐका ना जरा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोल ना मग. काल आपल्या सरांना भेटायला म्हणजे त्यांच्याशी बोलायला कोणतरी आलं होतं, तुम्ही बघितलं का? हो गुंड होते ते. हवे गुंड माहितीये तुम्हाला? हा म्हणजे ते गुंडच होते. आम्ही सरांशी बोलायला गेलो ना तर ते म्हणाले की त्यांना ते त्रास देत आहेत. पण असं काय केलंय काय सरांनी? त्यांनी सत्याच्या बाजूने आवाज उठवला आणि वाईट लोकांच्या विरोधात तक्रार केली, एवढंच केलं. अगं पण पोरी, ह्याच्यामध्ये आपण सगळे काय करणार? अरे, आपण काय करणार म्हणजे आपण जर एकत्र आलो तर त्यांना मदत होईल ना. आपण सगळे जर एकत्र असलो तर त्यांना दादागिरी नाही करता येणार. शिवा मला तरी ते शक्य होणार नाही. म्हणजे माझी पोरं मला ते करू देणार नाही. नाही 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 नाही, हे सगळं काही करायची गरज नाही. आणि मला तरी हे काय नाही जमणार बाबा. हो आजी, गरज नाहीये कसं म्हणता तू? उलट गरज आहे. कशाला? अहो नदीम चाचा, तुम्ही तर स्कॅम मध्ये अडकला होतात ना. मग तुम्हाला नाही वाटत त्यांच्या विरोधात उभं राहावं? साधा स्कॅम, पण मला माझ्या झमेल्यात अडकायला आवडतं. दुसऱ्याच्या झमेल्यात पडून मी कशाला फसायचं? ओ ओ ओ नदीम भाई, आपण फसायचं नाहीये. सर अडकले त्यांना सोडवायचं. पण आपण अडकणार. बरोबर आहे. पण काय आहे माझं, एक टपरी आहे जिच्यात मी काम करतो. उद्या काय झालं आणि ती टपरी तोडली तर काय करायचं? एक मिनिट हे भाई, तू जरा ना थंड घे. आम्ही इकडे शिकायला आलोय, आम्हाला गरज आहे म्हणून. हे असले धंदे ना आपण कधीच करायचे सोडलेलं, त्याच्यामुळे आम्हाला याच्यात अडकवू नको. तू पहिलाच सांगतो. बरोबर आहे, पण आपले सर पण आपल्याला किती मनापासून शिकवतात, त्यांची मदत नको करायला. मान्य आहे, पण घरी पोरं बाळाचं करायचं सोडून हे असलं कुठं करत बसायचं? मला शाळेत यायला मिळतोय हेच लय आहे बाबा.